म्हणजे शालूतनं जोड नवीन जोड. वर्षात खाल्लं का नाही? मग काय अहो, चला असू दे एक- आता एक- पोटाला खाऊया मग गाजभर. काय एक तर ते चांगलं बाळ असतं. अरे कौतिकच नाही नवऱ्याचं. नवऱ्याने पैसे घालून आणले त्याचं शुभ अशुभ काय दाखील नाही. दररोजचा दिवस सारखाच आहे. काय काय चाललंय काय काय म्हणताय त्याला? त्याला सांगत होतो मी लगीन करून चुकलोय ती चुकलोय तू लगीन करू नको नाही तुझी बायको बी अशीच करल आणून दे. ए नमस्कार दोस्त नवीन वर्ष आहे सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा बरं का. आज नवीन वर्षाची एक कविता त्याला गिफ्ट द्यावं म्हणतोय. कारण कसं होतंय आपल्यात काय सवासणीचाही कार्यक्रम असला का नाही तर कडे लागते आपल्याला मोठी भजी सोडायला काय परतायला काय करायला. आणि आपल्याला त्या बारक्या त्या टायमाला वैताग दिन म्हणते मोठी कडे पाहिजे तसं आज नियमाने तिला काहीतरी एखादा गुच्छ गुलाबाचं फुल काहीतरी दे पाहिजे बरं का. आज नवीन वर्ष आहे त्यामुळं. पण आता माझं तर झालंय कसं मी गेलो पार्सल टाकायला आणि सहजासहजी मला पटलं आणि कमी रेटमध्ये भेटलं म्हणून मी आणली बघा ही कढई. 16 नंबरची कढई आहे एवढी मोठी दणकट आणली. आपल्याला दिवाळी टायमाला बुंदी बिंदी पाडायला ही उपयोगी येते. पण आता बाय मग घरी गेल्यावर काय बोलते काय करते हे काय माहित नाही. कारण आपल्यात भांडी झाली ती जास्त. आधी ती म्हणते दसऱ्याच्या ही स्पीडमध्ये आपल्याला वर्षातनं 3-4 वेळा धुणं पाणी करावं लागते. त्यावेळेस ती भांडी घासताना उचलून फेकतील ना आपटते. का आपटते तर भांडी एवढी झाली तरी नवरा भांडी घेऊन येतो त्यामुळे ती करते नेट. तर आता जाऊया घरी बघूया नवीन वर्षाच्या आज आलोय आता घरापाशी. बघितलं बाय मग काय रिएक्शन करते अजून पुन्हा अगं हाय का ये की बाहेर जरा काय माहिती ये राहू दे ये म्हणले आपण येतं का तुला नवीन वर्षाचं काय तर माणूस घेऊन येतं बघायचं असतं हाऊस नका नाहीच काय त्याला काय का आणा कौतिकच नाही. नवरा काय आणल ही तसलं काहीच नाही. काय झालंय काय आणलंय? हा अगं तुझ्या करता गिफ्ट आणलंय ग. काय गिफ्ट आणायचं माझ्या करता मोठं तोंड? माझ्या तोंडापेक्षा मोठा आहे का बार काय? कशाला आणलंय हे? कोण घासायचं ह्याला? सांगा घ्यायला कोण घासायचं आता? माहित होतं पप्पा म्हणून नगं म्हणलं होतं. कशाला आणलंय हे? अगं आपल्याला लागतंय कार्यक्रमाला ही. ही बुडक्यात जरा पातळ वाटतंय. कडने जाडा बुडक्यात बघितलं नव्हतं. आता ती बुडक्यातच बघून आणलंय कडेने काय त्यात बघायचंय. कशाला आणलंय काय कारण काय? आ उपयोगी येतंय का नाही? आणलंय नवऱ्यानं कौतिकानं ती नाही लोकांच्या बाया म्हणते त्या एक भांड गोळा करत जावा. हे काय आणलं ते आपले ढीग लागलाय आणताय कशाला आणि याला घासाय कोण आहे? 4 माणसं लाव घासायला. नवीन वर्ष चांगलं बोला जरा. आता मी चांगलंच बोलतोय आज स्वस्त भेटली म्हणून आणली. अगं एवढ्या कडायला नाही म्हणलं तर 600-700 रुपये द्यावं लागते. तर भेटली आपली 400 रुपये म्हणून घेऊन आलोय ती नाही. खरं बोला खरं. कोणतर कितीला भेटली या? आता पप्पा बोलतात तेवढ्यालाच भेटली. काय माहित आपल्याकडे काय काळा बाजार केलाय अजून. बरं ऐकून घे हं. कढई महाग आणायची आणि तुला कमीनं सांगायचे. आमचा त्यात काय फायदा आहे का? आम्हाला काय त्यात 100-200 गाड्या राहायचं आहे का? जरा असू दे चांगली भाषा आणते. हं? कळी ही पडायला करायला सवासणीला ही होतंय. राहून दे. आले कशाला आणली? घासाय कोण आहे? आपण दोघं आहे ही खरकटी कराय आहे आपण दोघं घासू. आता काही पाडाई झाली. अरे ती तसंच असतं बायांच्या डोक्याला डुकी लावायची म्हणलं तर आपली डुकी येडी व्हायची ती. बरं आज नवीन वर्षाचं काय केलं का नाही खायला? येडे मटकीची उसळ आणि चपाती खावा. काय केलंय? हा कधी उसळ चपाती. मग आता काय पाहिजे रे तुम्हाला दुसरं? काय पाहिजे रे काय? नवीन वर्षाचं काय काय वेगळं आणते ती तुम्ही काय आणली कढाई आणली काय हवं तुमचं कौतिक करावं तेवढं थोडं आहे बघा. मग कौतिक कर तेवढं थोडं आहे पण नाव कौतिक तुझंच आहे ती. नाव टाकून आपल्या नसतं. लेखांना काय कमी पडू नये हे आपण बघायचंय. नाव हे टाकून आणतं का नाही? आम्ही दुकानात घेतली नाही हो मग तिथं रस्त्याला घेतली कोण गावाच्या अलीकडे घेतली का? मग तुझी ती डमडम आणतं काय? हा भांडीवाल्यात चाललं होतं तिथे एक जण बघायला लागलो होतं मग त्यानं बी घेतली. ह्याच्या आतली 14 नंबरची ना आम्ही म्हणलं त्याच्यापाशी सगळ्यात मोठी एवढी होती ती म्हणलं एवढी. असं त्या पसरवून हे हाय पसरून मला मसाला पण बाचा येतोय सवरा येतोय चांगलं काम केलं चांगलं काम केलं बघा.
कसं आहे ओंकार? एकच नंबर. अगोदर रागवायचं हा. आणि परत चांगलं काम केलं म्हणायचं. हा. म्हणजे शालूतनं जोड नवीन जोड. वर्षात खाल्लं का नाही? मग काय अहो, चला असू दे आता एक- पोटाला खाऊया मग गासभर. काय एक तर दिवस चांगलं बोलावं असतं. अरे कौतिकच नाही नवऱ्याचं. नवऱ्याने पैसे घालून आणले त्याचं शुभ अशुभ काय दाखील नाही. दररोजचा दिवस सारखाच आहे. काय काय चाललंय काय काय म्हणताय त्याला त्याला सांगत होतो मी लगीन करून चुकलोय ती चुकलोय, तू लगीन करू नको, नाही तुझी बायको बी अशीच करल. आणून द्या ती द्या आणि वरनं अजून शाबासकी देईल. चांगलं काम केलं वागानं माझ्या मनात. शाबासकी एकदाच असते, 17दा नसती. आमची पाठ दुखायला लागली. तेवढ्यानं ती काय हात बार काय वय 10-10 किलो का हात आहे. हा इकडे जरा पुढे या, इकडे या की जरा अलीकडे या की विसर. लांब उभा राहा आणि लांब बोल. नाही पुढे या जरा अलीकडे या इकडे. बाप तुला सोडून कुठे गेलता? नाही नाही ना मला सांगितलं असतं मी फुकलो असतो की. कशाला थुकला असता आमच्या तोंडावर फुकायच्या ऐवजी. थुकतोय कशाला? नाही नाही मला वाटलं नवीन वर्षाचं तोंड पाक जवळ घ्यायला लागली. आता म्हणलं बाबा रे काहीतरी गोची होती या. काय गुच्छ व्हायची काय नाही तुम्हाला भिवून राहील तेवढं चांगलं आहे. मग तिकडे घेतली आता द्या की 400 रुपये कशाचं कडे. तुम्हाला कुणी आणायला सांगितलं तिकडे? जाऊ दे की नवीन वर्ष आहे व नवीन वर्षाचं हो का? चांगलं बोलावं विसर. कशी आहे तुझ्या आहे वडतो काय जिकडे किशाला कातर कुणाच्या? तुमच्या हा भांड कोण घेऊन गेलं? ती वापरणार कोण? ती आणि पैसे कमी भरू दे. सांग 400 रुपये तेवढं. घरात कोणाच्या आहे म्हणा विचार घे. घरात कोणाच्या आहे म्हणाव. मम्मीच्या आणि माझं कुठं आहे घर? काय तर. मग मम्मीला जाता बाहेर काढावं लागेल कारण तुम्ही आणि मम्मीनं बांधलेला गोटात ती आहे ही माझ आहे. मग तुम्ही राहा सगळी गोट्यात. नवीन वर्षात चांगलं बोला आहे का बरं नाही मम्मी. हा. तुला तर मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला बरं का आपल्यात जरा भांड्याची कमतरता होती. मोठ्या बारकी चिकार झाली ती हो पण मोठी नव्हती. मग कसं होत होतं हिला मसाल्याला आपल्यात हाय ती बारकी कढई एका टायमाला त्यात 1 किलो धन किंवा 1 किलो खोबरं भाजता येत नव्हतं. आणि भाजत नाही मी तुम्हाला पहिलं सांगितलं सगळ्या वस्तू तळून काढते पण ती होत नव्हतं. आता हिनं त्या कढईमध्ये 4 किलो धनस संगत तळून काढू द्या निघणार. आणि खास आणली आपण मसाल्या करता आणली कारण कसं होतंय जेवढं मटेरियल त्यात टाकून जेवढं जलद भाजल तेवढं आपलं लवकर काम उरकतंय. त्या बारक्यात कसं होत होतं खेळत बसावं लागत होतं. पाव किलो टाकायचं अर्धा किलो Timing टाकलं जायचं. बसत नव्हतं. त्यामुळे हिची मदत केली पण जाऊ द्या. आज नवीन वर्षात हिला काय का असं नाही हिचं काम हलकं करायला एक चांगली वस्तू हिला दिली पण हिनं आम्हाला काय नाही नवीन वर्ष पंचारतीच केली हो. त्यामुळे आम्हाला ते आता भ्या वाटायला लागलं. पाय पडते की तुमच्या बस का हा, सदा सुखी राहा. अजून एक कढई आणून अशीच मोठी देतो कशाला आमच्या नवऱ्याला कपड्यात तळून घालायला काढायला. नवऱ्याला तळून काढायला. आज गुरुवार ही हाय पूजा ही व्यवस्थित केली. तुम्ही सकाळी गेलता. आता काहीतरी प्रसाद ही गोडधोड करू. आज नवीन दिवस पण आहे नवीन साल पण आहे नवीन वर्ष आणि पण गुरुवार पण आहे ना हा. श्री स्वामी समर्थांचा दिवस पण आहे. तर आज संध्याकाळी पूजेत म्हणजे 4 वाजता जी आपण आरती वगैरे करणार आहे त्यात काय तर आपण शिरा मस्तपैकी गोड बोलून आणि सगळी जण गास खाऊ. आणि दादूजा आणि हिजा या दोघांचं बी आहे तर गुरुवार. आमच्या दोघांचं काही नाही तर या दोघांनी गुरुवार धरलाय मी शनिवार धरलाय. आता हे बी माझ्या संग शनिवार धरणार. ती दोघं गुरुवार आम्ही दोघं शनिवार. देवाला काय हे बघा काय इच्छा असेल ते असेल पण एकदाच काय असेल काय एकदा असायचं नेमकं इच्छा देवाला सगळंच उपास धरायचं. बुधवार धरायचा गुरुवार धरायचा शुक्रवार भाकर धरायचा कवा शनिवार धरायचा. खायची मग दररोज उपास धरायचा सांचाल जेवायला.